श्री स्वामी समर्थ. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. उद्या सोमवार वरुथिनी एकादशी. फक्त सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू आणि पहा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो. नमस्कार मंडळी. उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यात एक असं वळण घेऊन येणार आहे ज्यामुळे तुमच्या अनेक वर्षांच्या अडचणी एका क्षणात नष्ट होतील. उद्या आलेली ही वरुथिनी एकादशी केवळ एक तिथी नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेवर थेट प्रहार करते. मंडळी, अनेकांची हीच समस्या असते की घरात शांतता नाही, लहान सहान गोष्टींवरून वाद होतात आणि काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्या प्रगतीला रोखून धरते आहे असं सतत जाणवत राहतं. जर असं तुमच्या बाबतीत घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण उद्या जेव्हा सूर्याची पहिली किरण तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पडेल तेव्हा तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तुमच्या आयुष्यातील अडथळे, शत्रूंचे डाव आणि घरातली नकारात्मकता हळूहळू नाही तर थेट दूर होऊ लागेल. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणतीही चूक होऊ नये, कारण छोटासा दुर्लक्ष सुद्धा त्याचा परिणाम कमी करू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. आयुष्यात सुख, समृद्धी आणि स्थैर्य हवं असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण श्रद्धेने केलेला प्रत्येक उच्चार तुमचं भाग्य बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया उद्याच्या या दिवशी करायचा तो अद्भुत उपाय. मंडळी, वरुथिनी एकादशी ही साधी तिथी नाही. आपल्या हिंदू धर्मात एकादशीचं स्थान अत्यंत उंच मानलं जातं. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, पण प्रत्येक एकादशीची ऊर्जा, तिचं महत्त्व आणि तिचं फळ वेगवेगळं असतं. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही वरुथिनी एकादशी विशेष मानली जाते. वरुथिनी या शब्दाचा अर्थच असा आहे की जी आपल्याला संकटांपासून संरक्षण देते, जी आपल्या आयुष्याभोवती एक अदृश्य कवच तयार करते. असं मानलं जातं की या दिवशी केलेले व्रत, पूजा किंवा अगदी साधा उपाय सुद्धा आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. अनेक पुराणांमध्ये या एकादशीचं वर्णन खूप महत्त्वाचं सांगितलं आहे. असं सांगितलं जातं की या दिवशी केलेल्या पुण्याचं फळ हजारो वर्षांच्या कठोर तपस्येसारखं मिळतं. म्हणजेच आपण रोज करत असलेल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींचा जो परिणाम असतो तो या एका दिवशी अनेक पटींनी वाढतो. विशेष म्हणजे या एकादशीचा संबंध भगवान श्रीहरी विष्णूंच्या वराह अवताराशी जोडला जातो. हा अवतार म्हणजे पृथ्वीला संकटातून वाचवणारा, संरक्षण देणारा. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय आपल्यालाही तसंच संरक्षण देतात असं मानलं जातं. आता तुम्ही विचार कराल, फक्त एक दिवस, एक उपाय आणि इतका मोठा परिणाम कसा होऊ शकतो? तर मंडळी, आपल्या आयुष्यात काही विशिष्ट वेळा अशा असतात ज्या वेळेला केलेली कृती खूप मोठा प्रभाव टाकते. जसे एखादं बी योग्य ऋतूत पेरलं तरच ते झाड बनतं, तसंच योग्य तिथीला केलेला उपाय आपल्या आयुष्यात फलदायी ठरतो. अनेक लोक अशी तक्रार करतात की घरात पैसा टिकत नाही, कामे अडकून पडतात, व्यवसायात नुकसान होतं किंवा घरात सतत तणावाचं वातावरण असतं. पण यामागे फक्त मेहनतीचा अभाव नसतो. कधीकधी नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा आपल्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडलेलं असतं. आणि अशा वेळी अशा पवित्र तिथीवर केलेले उपाय खूप उपयोगी ठरतात. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. लक्ष्मी म्हणजे घरातली आनंदाची भावना, एकमेकांमधलं प्रेम, समाधान आणि शांतता. जेव्हा हे सगळं आपल्या घरात असतं तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपल्या घरात लक्ष्मी नांदते आहे. आणि जेव्हा हे सगळं हळूहळू कमी होऊ लागतं तेव्हा समजून घ्यायचं की काहीतरी बरोबर नाही. म्हणूनच उद्याच्या या दिवशी आपण जो उपाय करणार आहोत तो केवळ पैशासाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी आहे. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आहे. तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा दिवस म्हणजे वरुथिनी एकादशी हा केवळ व्रत करण्यापुरता मर्यादित नाही. अनेकांना उपवास करणं जमत नाही, काहींना आरोग्याच्या अडचणी असतात, तर काहींना कामाच्या कारणामुळे शक्य होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला या दिवशी मिळणारं पुण्य किंवा आशीर्वाद मिळणार नाही. श्रद्धेने केलेला एक छोटासा उपाय सुद्धा मोठा परिणाम देऊ शकतो. जर तुम्हाला व्रत करता आलं तर नक्की करा, पण जर नाही जमलं तर किमान त्या दिवशी तुमच्या आहारात थोडी शुद्धता ठेवा.
तामसिक पदार्थ टाळा, जड अन्न खाऊ नका आणि शक्य असेल तर साधं सात्विक अन्न घ्या. विशेष म्हणजे तांदूळ आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ टाळणं उत्तम मानलं जातं, कारण एकादशीच्या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणं महत्त्वाचं असतं. आता उपाराच्या मुख्य भागाकडे वळूया. उद्याच्या दिवशी तुम्ही शक्यतो लवकर उठा. सूर्योदयाच्या आधी उठून स्नान केलं तर त्याचं पुण्य अधिक वाढतं असं मानलं जातं. स्वच्छ कपडे परिधान करा आणि सर्वप्रथम तुमच्या देवघरात जाऊन देवांची मनापासून पूजा करा. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने अभिषेक करा. जर मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून त्यासमोर दीप लावा. यावेळी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. पिवळा रंग म्हणजे समृद्धी, शांतता आणि भगवान विष्णूंचा आवडता रंग. त्यामुळे शक्य असेल तर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. थोडासा गोड नैवेद्य ठेवा आणि मनोभावे प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात. ही पूजा पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला मुख्य उपाय सुरू करायचा आहे. आता लक्षपूर्वक ऐका, कारण इथून पुढचा प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक पिकलेलं पिवळसर लिंबू घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कच्चं हिरवं लिंबू वापरायचं नाही. पिकलेलं हलकं पिवळं लिंबूच वापरायचं आहे, कारण या दिवशी पिवळ्या वस्तूंमध्ये विशेष सकारात्मक ऊर्जा असते असं मानलं जातं. हे लिंबू तुम्ही मधोमध कापून 2 भाग करा. आता या लिंबामधला रस काळजीपूर्वक एका छोट्या वाटीत काढून घ्या. हा रस आपण पुढे वेगळ्या प्रकारे वापरणार आहोत, त्यामुळे तो फेकायचा नाही हे लक्षात ठेवा. लिंबाचे 2 अर्धे भाग आता आपल्या हातात आहेत. या दोन्ही भागांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि या लिंबाचा एक प्रकारे दिवा तयार करायचा आहे. अनेकांना हे थोडं वेगळं वाटेल, पण हा उपाय खूप प्राचीन आहे आणि अनेकांनी अनुभवलेला आहे. तूप घालून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कापसाची छोटी फुलवात ठेवायची आहे. लांब वात वापरायची नाही, छोटी नीट बसणारी वात वापरायची आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 छोटे दिवे तयार कराल. हे करताना मनात कोणताही नकारात्मक विचार ठेवू नका. उलट शांतपणे आणि श्रद्धेने हे करा, कारण आपल्या विचारांची ऊर्जा सुद्धा या उपायामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या घराचा मुख्य उंबरठा म्हणजे जिथून तुम्ही घरात प्रवेश करता तो भाग आधी स्वच्छ करायचा आहे. एक स्वच्छ कापड घ्या आणि उंबरठा नीट पुसून घ्या. त्यानंतर एका छोट्या भांड्यात पाणी घ्या. त्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल मिसळा. हे पाणी तुम्ही उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला हलक्या हाताने शिंपडायचं आहे. यामुळे त्या जागेची शुद्धी होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं. यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं हलकं लेपन करायचं आहे. हळद ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. त्यामुळे हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. हे सगळं पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही ते लिंबाचे तयार केलेले दिवे प्रज्वलित करणार आहात. तुम्ही जे 2 लिंबाचे दिवे तयार केले आहेत ते आता तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचे आहेत. जर तुमच्या घराच्या बाहेर जागा असेल तर हे दिवे उंबरठ्याच्या बाहेर डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवणे अधिक उत्तम मानले जाते. पण जर बाहेर जागा नसेल तर काळजी करू नका, तुम्ही ते घराच्या आतल्या बाजूला देखील ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवा, एक दिवा डाव्या बाजूला आणि एक दिवा उजव्या बाजूला असावा. हे दिवे थेट जमिनीवर ठेवू नका. शक्य असेल तर मातीची छोटी पणती घ्या आणि त्यामध्ये हे लिंबाचे दिवे ठेवा, जेणेकरून ते स्थिर राहतील आणि व्यवस्थित जळतील. आता हे दिवे प्रज्वलित करताना तुमच्या मनात एकच भावना असावी की तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता जळून नष्ट होत आहे आणि त्या जागी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. दिवे लावताना शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः असा मंत्र मनात किंवा हळू आवाजात म्हणत राहा. या मंत्रांचं कंपन तुमच्या घराच्या वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता निर्माण करतो. आता पुढचा टप्पा जो खूपच प्रभावी आहे तो म्हणजे उंबरठ्यावर स्वस्तिक चिन्ह काढणे. जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे त्या उंबरठ्याच्या मध्यभागी हळदीने एक स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे अत्यंत शुभ चिन्ह आहे. ते समृद्धी, यश आणि संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर थोडंसं कुंकू, अक्षता आणि एखादं छोटंसं फूल अर्पण करा. याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजावर सुद्धा हळदीने एक स्वस्तिक काढा आणि त्याच्या खाली ओम विष्णवे नमः असं लिहा. हे लिहिताना तुमच्या मनात एकच संकल्प असावा की भगवान विष्णू तुमच्या घराचं रक्षण करत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करत आहेत. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे दिवे किमान 1.5 ते 2 तास तरी सतत जळले पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीलाच त्या लिंबाच्या दिव्यांमध्ये पुरेसं तूप घाला. दिवा जितका वेळ जळेल तितका या उपायाचा प्रभाव वाढतो असं मानलं जातं. दिवे जळत असताना शक्यतो त्या जागेवर कुणीही पाय ठेवणार नाही याची काळजी घ्या, कारण हा एक पवित्र भाग बनलेला असतो. आता पुढचा भाग जो खूप लोक विसरतात पण तो तितकाच महत्त्वाचा आहे,
तुम्ही जो लिंबाचा रस आधी काढून ठेवला होता तो अजिबात फेकायचा नाही. हा रस तुमच्या घराच्या शुद्धीकरणासाठी वापरायचा आहे. दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही घर साफ करता तेव्हा पुसायच्या पाण्यामध्ये हा लिंबाचा रस मिसळा. हा साधा वाटणारा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. अनेक लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे की अशा प्रकारे घराची साफसफाई केल्यावर वातावरण हलकं, प्रसन्न आणि शांत वाटू लागतं. यानंतर दुसऱ्या दिवशी जे दिवे तुम्ही लावले होते ते शांतपणे उचलून घ्या आणि त्यांना निर्माल्याप्रमाणे वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा झाडांच्या मुळाशी ठेवा. त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. मंडळी, हा उपाय जरी छोटासा वाटत असला तरी त्यामागे खूप मोठा आध्यात्मिक विज्ञान आहे. लिंबू, तूप, हळद, मंत्र आणि स्वस्तिक या सगळ्यांचा एकत्रित परिणाम तुमच्या घराच्या ऊर्जेवर होतो. मंडळी, आता आपण या मुख्य उपायासोबत करता येणारे काही पूरक आणि अत्यंत प्रभावी उपाय समजून घेऊया. हे उपाय छोटे वाटतील पण त्यांचा परिणाम खूप खोलवर जाणवतो. अनेक वेळा असं होतं की आपण मुख्य उपाय करतो पण अशा पूरक गोष्टी केल्याने त्याची शक्ती अनेक पटींनी वाढते. सर्वात आधी एक साधा पण खूप प्रभावी उपाय सांगते. उद्या वरुथिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही एक पूर्ण लिंबू घ्या. हा लिंबू तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा उतरवायचा आहे. लक्षात ठेवा, हा लिंबू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे गोल फिरवत 7 वेळा उतरवायचा आहे. हे करताना तुमच्या मनात एकच भावना असावी की तुमच्यावर असलेली वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे या लिंबामध्ये शोषले जात आहेत. हा उपाय करताना घाई करू नका. शांतपणे श्रद्धेने करा. अनेकांना हा उपाय खूप साधा वाटतो पण ज्यांनी तो मनापासून केला आहे त्यांनी त्याचा फरक नक्कीच अनुभवला आहे. यानंतर हा लिंबू तुम्ही घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी तो लिंबू घराबाहेर नेऊन वाहत्या पाण्यात विसर्जित करा. जर वाहतं पाणी उपलब्ध नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशीही ठेवू शकता, पण तो घरात ठेवून देऊ नका. या उपायामागचं कारण असं सांगितलं जातं की लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि जेव्हा आपण तो घराबाहेर टाकतो तेव्हा ती ऊर्जा सुद्धा घराबाहेर निघून जाते. आता दुसरा उपाय जो विशेषतः आर्थिक प्रगतीसाठी खूप प्रभावी मानला जातो. उद्याच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू किंवा माता लक्ष्मी यांच्यासमोर एक पिवळसर लिंबू अर्पण करा. हे करताना मनापासून प्रार्थना करा की तुमच्या घरात धन, धान्य आणि समृद्धी वाढावी. तुमच्या कुटुंबावर कधीही आर्थिक संकट येऊ नये. हा लिंबू तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वयंपाकात वापरू शकता. यामुळे त्या लिंबामध्ये साठलेली सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातील अन्नामध्ये मिसळते असं मानलं जातं आणि त्या अन्नाचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होतो. यानंतर आणखी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे जो अनेकांना माहिती नसतो. उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ जा. त्या झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करा. पिंपळाचं झाड अत्यंत पवित्र मानलं जातं आणि त्यामध्ये देवतांचा वास असतो असं सांगितलं जातं. पाणी अर्पण केल्यानंतर त्या झाडाखाली एक लिंबू ठेवून या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तेथून परत येताना मागे वळून पाहायचं नाही, सरळ घरी यायचं आहे. हा उपाय करताना तुमच्या मनात एकच भावना असावी की तुमच्या आयुष्यातील जुने अडथळे, संकट आणि नकारात्मकता त्या ठिकाणीच राहिली आहे आणि तुम्ही एक नवीन सकारात्मक सुरुवात करत आहात. अनेक लोकांना हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होताना दिसल्या आहेत. मन शांत होतं, विचार सकारात्मक होतात आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. याशिवाय एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी शक्य असेल तर थोडं दान करा. गरिबांना अन्न द्या, एखाद्या गरजवंताला मदत करा, कारण दान केल्याने आपल्या पुण्यात भर पडते आणि देवाची कृपा लवकर प्राप्त होते. मंडळी, हे सगळे उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची श्रद्धा. तुम्ही किती मोठा उपाय करता यापेक्षा तुम्ही किती मनापासून करता हे अधिक महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमच्या मनात पूर्ण विश्वास असतो तेव्हा अगदी छोटासा उपाय सुद्धा मोठा चमत्कार घडवू शकतो. आता शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा दिवस हा केवळ एक तिथी नाही तर तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक संधी आहे. त्या संधीचा योग्य उपयोग करा. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं सुख, शांती आणि प्रगती हवी असेल तर हे उपाय श्रद्धेने करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या भावना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या आध्यात्मिक परिवाराचा भाग बना. तुमची एक छोटी कृती सुद्धा तुमच्यासाठी मोठं पुण्य घेऊन येऊ शकते. श्री स्वामी समर्थ.